फक्त 15 मिनिटात बनवा अशी ही हॉटेलसारखी दाल फ्राय की सगळेजण बोटं चाखत राहतील. आणि एकदा जर का ही दाल फ्राय बनवली तर तुम्ही हॉटेलची दाल फ्राय कायमची ऑर्डर करणं बंद कराल. चला तर मग आपल्या झटपट आणि चविष्ट बनणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. तर हॉटेलसारखी दाल फ्राय बनवण्यासाठी इथे मी अर्धा कप तुरीची डाळ घेतलेली आहे. त्यामध्ये मी 2 चमचे मुगाची डाळ घालत आहे. याला आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. जर तुम्ही करुणास किचनच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करुणास किचनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आता आपण ही जी डाळ धुतलेली आहे तिला आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तिच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. तर तब्बल मी 1 कप याच्यात पाणी घातलेलं आहे. पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे. 1 पिंच आपल्याला याच्यामध्ये हिंग घालायचं आहे आणि साधारणतः 1 चमचा आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे. नंतर कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्यांपर्यंत आपल्याला ही जी डाळ आहे ही शिजवून घ्यायची आहे. आता आपण तयारी करूया आपल्या फोडणीच्या मसाल्याची. तर इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये मी 3 पळ्या तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये घालत आहे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी. त्यानंतर मी इथे पाव कप चिरलेला कांदा घालत आहे. 3 लाल मिरच्या इथे घातलेल्या आहे आणि कढीपत्त्याचे काही पाने यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि कांद्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे घालणार आहे मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि पाव कप याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो. तर याला छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे 2 चमचे वाटाणे. हे ऑप्शनल आहे. जर वाटाणे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही हे स्किप करू शकता. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1.5 चमचा तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे धना पावडर. तर 1 चमचा धणे पावडर मी घातलेली आहे. अर्धा चमचा मी गरम मसाला मी यामध्ये घालते आहे. तुम्ही यामध्ये किचन किंगचा मसाला वापरू शकता. त्याने जी आपली डाळची टेस्ट आहे ती आणखी छान आणि उभरून येते. त्यानंतर आपलं जी कुकरमध्ये डाळ लावली होती ती शिजून तयार झालेली आहे. त्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालून छानपैकी याला मॅश करून घेते. तुम्ही बघू शकता किती सुंदर ही जी डाळ आहे आपली शिजून तयार झालेली आहे. आणि ती नंतर आपण आपल्या मसाल्यामध्ये ओतून घेऊया. याला छान प्रकारे मिक्स देऊन यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे मीठ. तर चवीप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता. इथे मी 1.5 चमचा मीठ घातलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर पहा डाळ तुम्हाला किती याची कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे यामध्ये पाणी घाला. मी यामध्ये थोडं अजून पाणी घातलेलं होतं. अर्धा कप तरी पाणी किमान मी यामध्ये घातलेलं आहे. आता डाळीला छान बॉईल आलेला आहे आणि आपली जी डाळ आहे ती सर्व करायला रेडी आहे. तर तुम्ही बघू शकता ही जी डाळ आहे अगदी हॉटेलसारखी चमचमीत तयार झालेली आहे. तर ही हॉटेलसारखी दिसणारी घरगुती चवीची जी दाल फ्राय आहे ही रेडी झालेली आहे. आणि रेसिपी जर तुम्हाला ही आवडली असेल तर मला कमेंट करून तुमची जी प्रतिक्रिया आहे ती नक्की सांगा. आणि तुम्हाला करुणास किचन मध्ये कोणत्या रेसिपी अजून नवीन बघायच्या आहे त्यासाठी मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यासाठी मी ती जी रेसिपी आहे त्याचा व्हिडिओ नक्कीच बनवेल. तर तयार आहे आपली गरमागरम दाल फ्राय. तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा.